हाय एव्हरीवन, वेलकम और वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. आणि कसे आहात? होप सो मजेत असाल. इकडे आम्ही सगळी फॅमिली, ताई आहे, मंजिरी आहे, समर्थ हायकर. सो आम्ही इकडे सगळे आणि सोबत रुद्रा बघा नाटक करते झोपायचं. आणि सोबत आहोसुद्धा आहेत इकडे जे ड्राईव्ह करतायत. आणि आज मी तुम्हाला एक भन्नाट जागा दाखवणार आहे जिथे इतकं सुंदर वातावरण आहे, जे बघण्यासाठी तुम्ही सुद्धा आतुर आहात ना. तर मस्त चला मग वेळ न घालवता तुम्हाला समोरचा सीन दाखवते. खूप भारी सीन आहे आणि तो बघण्यासाठी जर तुम्हाला यायचं असेल तर मी तुम्हाला सांगते कुठे यायचं. भोरमध्ये आपटी असं एक ठिकाण आहे. तिथे सुंदर हा परिसर आहे निसर्गाच्या सानिध्यामध्ये. आणि आत्ता आपण चाललेलो आहोत. आणि जर मी टाईम द्यायचा असेल तुम्हाला एकमेकांना तर ह्या अशा ठिकाणी तर तुम्ही यायलाच पाहिजे. आणि सोबतच तुम्हाला जर भूक लागली तर शेजारी सुंदरसं असं हे दुर्गा माता रेस्टॉरंट आहे. तर चला वेळ न घालवता आपण जाऊया. त्याआधी तुम्हाला माहिती आहे आपण खेड शिवापूरला जाताना भन्नाट असा हा प्रसाद मलाई चहा घेतो. तर चला आता आपण इथे थांबलेलो आहोत प्रसाद मलाई चहाला. आता हा चहा खूप व्हायरल आहे आणि खरंच सध्या पुण्यामध्ये जर खेड शिवापूरला येणार असाल तर नक्की इथे चहा घ्या. आणि चहा घेतल्याशिवाय तुम्ही अजिबात जाऊ नका. तुम्ही आजूबाजूला माझ्या परिसरमध्ये गर्दी बघू शकता. प्रसाद मलाई चहाला भरपूर गर्दी आहे आणि तुम्ही त्याच्या आजूबाजूला पण बघू शकता बरेच चहाचे जे दुकानं आहेत. पण इथला जो चहा आहे ना तो बेस्ट आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि सोबतच बन मस्का जो असतो ना तो तर लाजवाब. तर चला आता आपण पुढे निघूया. तर गाईज आपण फर्स्ट पॉईंट बघणार आहोत तो म्हणजे नेकलेस पॉईंट. आता हा जो नेकलेस पॉईंट आहे ना तर तुम्ही ह्याचा शेप बघू शकता. ह्याचा शेप जो आहे ना गळ्यातला जो आपला हार असतो ना लेडीज हार म्हणजे जो नेकलेस घालतात ना सेम त्याच्यासारखं आहे. त्याच्यामुळे याला नेकलेस पॉईंट म्हटलं जातं. आणि आता तुम्ही बघाल तर इतकं सुंदर परिसर आहे ना, खूप भारी वाटतं. इथं आम्ही 5-10 मिनटं जरा बसलो आणि त्याच्यानंतर पुन्हा निघालो. निसर्ग म्हणजे मनाला मिळणारी खरंच खूप शांतता आहे. हिरवाई, नटलेले डोंगर, धुक्यांचे वेढलेल्या दरी म्हणजे जणू स्वर्गाचा एक छोटासा तुकडाच बरं का. पावसाच्या प्रत्येक सरीसोबत हा परिसर नव्याने खुलून दिसत होता आणि खूप छानही देखील वाटत होता. इथेच थांबून इथेच बसून मस्त 5 ते 10 मिनटं बसावं असं वाटत होतं. पण आम्हाला पुढे देखील परिसर पाहायचा होता. त्यासाठी आम्ही जात होतो. आणि पुण्यामध्ये असे बरेच ठिकाणं आहेत की जे आपण पाहिले पाहिजे. आपण बऱ्याचदा लोकं महाबळेश्वर अशा ठिकाणी जातात, मान्य आहे मला. आपण गेलं पाहिजे, एक्सप्लोर केलं पाहिजे. पण तुम्ही अवतीभोवती पुण्याच्या अगदी तुम्ही म्हणाल ना तर 1.5 ते 2 तासामध्ये तुम्ही या ठिकाणी येऊ शकता आणि हा निसर्गरम्य वातावरण तुम्ही पाहू शकता. शहराच्या गोंगाटापासून अगदी दूर मनाला शांत करणारा हा निसर्ग प्रत्येकाने एकदा तरी खरंच अनुभवा. मला खरी तरी असं वाटतं. आणि सध्या पावसाचं वातावरण आहे तर आता हे आपटी या गावामध्ये सुंदर वातावरण झालेलं आहे. तुम्ही नक्की भेट द्या आणि नक्की विजिट करा. कारण अशा छोट्या छोट्या गावांना विजिट करून त्यांचा निसर्गरम्य हे वातावरण पाहणं खरंच खूप बेस्ट आहे. आणि आता थोडा थोडा पाऊस पडत आहे त्यामुळे आम्ही स्लो जात आहोत. म्हणजे नाही का पावसाचा पण आनंद घेतलाच पाहिजे. आणि तुम्ही बघू शकता ढग एवढे असे काळेसर पडलेले आहेत ना आणि ते डोंगर इतके सुंदर वाटत आहेत ना. सो तो अनुभव आम्ही घेत घेत हळूहळू पुढे जात होतो. आणि आपटी या गावामध्ये आम्ही जस्ट आता पोहोचू 5 ते 10 मिनटामध्ये जिथे आपल्याला जायचं आहे. आणि ते हॉटेल जे आहे मी आता तुम्हाला सांगते, श्री दुर्गा माता हे हॉटेल आहे. आणि त्या हॉटेलमध्ये सुंदर असं जेवण मिळतं. आज तिथं पण आपण जाणार आहोत. आता हे तुम्ही बघू शकता हॉटेल आपलं आलेलं आहे आणि आता आपण इथे जेवणाची टेस्ट बघणार आहोत. तर चला मग आता जेवण करूया. त्याच्या आजूबाजूला ही शेती सुंदरशी आणि निसर्ग पण खूप सुंदर आहे. आजूबाजूला भरपूर झाडं आहेत. तर मैत्रिणींनो, आपण आलेलो आहोत हॉटेल दुर्गा माता आपटी. आणि
याच्या आजूबाजूला पण या नावाने बरेच हॉटेल आहे, पण ही मेन ब्रांच आहे. आणि इथे आपण मटण थाळी ऑर्डर केलेली आहे, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा आणि सोबत इथं तुम्हाला आळणी सूप, सोलकढी, सुक्कं मटण, सोबतच तुम्हाला वजडी मसाला, सोबत सुक्कं मसाला, मटण मसाला, कोशिंबीर आणि खिमा असे म्हणजे खिमा मसाला असं सुंदरसं हे ताट आपलं आलेलं आहे. वेळ न घालवता आपण जेवणाला स्वाद करू म्हणजे जेवणाचा स्वाद घेऊया. सोबत आपण भाकरी सांगितलेली आहे आणि त्यांनी आहे ना आपल्याला चुरून खाण्यासाठी ही डिश दिलेली आहे. तर चला वेळ न घालवता आपण टेस्ट करूया, बघूया की जेवण कसं आहे. आणि सोबत त्यांनी जे मसाले दिलेले आहेत ते मी तुम्हाला दाखवते. हे मसाले आहेत. हा मसाला आधी टाकायचा आणि त्याच्यानंतर जे काय म्हणतात तर्री असते ना, ती तर्री आपण त्याच्या वरतून टाकायची. तर आधी आपण भाकरी चुरून घेऊया आणि मग नंतर मी तुम्हाला दाखवते. चला मग जेवा, चला एन्जॉय. दिसती ना वाईट रस्सा. चल या जेवण. हे असं मस्त चुरून घ्यायचं आधी. हा जो तांबडा रस्सा आहे तो टाकायचा. ही चटणी दिलेली आहे, मसाला आहे, माहीत नाही कसं आहे, ते टाका म्हटले. आणि ही तर्री आहे. नाही ग, ते दाखवायचं असतं. आता हे चुरून बघायचं आणि चुरून खायचं. फर्स्ट बाईट. तर गाईज मस्तपैकी जेवण झालेलं आहे. सुक्कं होतं, अळणी होतं, शिवाय वजडी होती, खिमा होतं, असं बरंच काही सगळं होतं. आधीचा पण काढलेला आहे. आणि चिकन थाळी होती बाकीच्यांची, आमची होती तिघांची मटण थाळी. आणि आता आम्ही इकडं लिंबू, स्प्राईट, जरा मस्त असं जेवण चालू आहे. तर मंडळी हे बघा, सगळ्यांचं मस्त जेवण झालेलं आहे. सगळे खूप खुश झालेले आहेत आणि आमच्या अपेक्षापेक्षा खूपच भारी जेवण झालेलं आहे. जेव्हा आम्ही एंट्री केली तेव्हा मला असं वाटलं नव्हतं की इथे मस्त आणि असं मला हवं तसं जेवण मिळेल. पण मी खरंच सांगते मनापासून, जर तुम्ही फूडी लवर असाल, नॉनव्हेज लवर असाल, तर तुम्ही नक्की एकदा इथं व्हिजिट करा. आपटी या गावामध्ये श्री दुर्गा माता हॉटेल. आणि खूप सुंदर जेवण आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. आणि आजचा ब्लॉग इथेच एंड करते. कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.